वसई जन आंदोलन समितीच्या आंदोलनकर्त्यांची पदयात्रा आज सकाळी पोलिसांनी अडवली। जन आंदोलन समितीचे नेते विवेक पंडित यांच्यासह हजारो वसईकरांना वरळी सीफेस येथून पोलिसांनी अटक केली। विवेक पंडित यांना भोईवाडा पोलीस चौकीत नेण्यात आलं असून इतरांना वेगवेगळ्या ठिकाणच्या पोलीस चौकीत नेण्यात आलं आहे। शांतपणे बसलेला मी होतो, माझ्यासोबतचे सर्व मला उर्मटपणे बोलून त्यांनी कशाही पद्धतीने अपमानास्पदरित्या अटक केली आणि आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली। मला कोणत्या कलमाखाली अटक केली 2 तास होऊन गेले तरी अजून मला सांगितलेलं नाही, माझ्या कुटुंबियांना कळवलेलं नाही। कोणत्याही पद्धतीचा कायदा हा यांनी पाळलेला नाही आणि शांतपणे चालणाऱ्या आम्हाला ज्या पद्धतीने यांनी अटक केलेली आहे त्या सरकारचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो। आमची मूळ मागणी जी आहे ती शांतपणे तुम्ही पाहतात 3 दिवस आम्ही चालतो, ती मागणी मान्य करायची नाही, माफियांना साथ द्यायची। एक गाव जरी वगळलं गेलं 35 गावापैकी तरी आम्ही शांत बसणार नाही। ही कारवाई बेकायदेशीर असल्याचं आंदोलकांचं म्हणणं असून आमदार विवेक पंडित आणि वसईकरांनी पोलीस कोठडीमध्ये आमरण उपोषण सुरू केलं आहे। त्यांना भोईवाडा न्यायालयात नेलं असता त्यांनी जामीन घेण्यास नकार दिला। या अटकेच्या निषेधार्थ वसईमध्ये काही भागात बंद पाळण्यास सुरुवात झाली आहे।